मस्त झणझणीत वाटण तयार करून केलेला काळ्या मसाल्यामधला रस्सा आणि शेवगा फ्राय एकदम छान लागतो। त्यासाठी शेवग्याच्या शेंगा सर्वप्रथम मीठ टाकून उकडून घेतल्या आणि एका कढईमध्ये थोडंसं तेल, जिरी, मोहरी, बारीक चिरलेला कांदा छान परतून घेतला। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट घालून घेतली। बारीक चिरलेला टमॅटो, काळा मसाला, चवीनुसार मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर आणि धने पावडर घालून परतून घेतलं। त्यानंतर उकडलेल्या शेंगा घालून घेतल्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडं शेंगदाण्याचे कूट घालून घेतलं आणि थोडे वेळ गॅसवर परतलं। मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हा झाला आपला शेवगा फ्राय। आता वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी एक कांदा, एक टोमॅटो, एक बेडगी मिरची आणि थोडंसं खोबरं गॅसवर भाजून घेतलं। त्यानंतर जी साल काढली, त्यानंतर त्यात भरपूर लसूण, थोडंसं आलं आणि खसखस, तीळ आणि कारळ हे पण भाजून घेतलं। ह्याचं सर्व प्रकारे कोथिंबीर घालून वाटण तयार करून घेतलं। आता छान आपण ह्याचा रस्सा बनवूया। एका कढईमध्ये मोठा चमचा तेल घातला, जिरी, मोहरी घातली आणि त्यामध्ये हे तयार केलेले वाटण घातलं आणि मंद गॅसवर एक 5 मिनिटं परतलं। आता ह्यामध्ये जाणार मसाले: काळा मसाला, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, धने पावडर आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद हे सर्व मसाले घातले आणि छान परतलं। त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालून घेतलं। घट्ट पातळ बघून आपल्या आवडीनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आणि ह्या रश्श्यामध्ये गरमच पाणी घालायचं, म्हणजे भाजी खूप छान टेस्ट लागते। आणि मंद गॅसवर एक 5 ते 10 मिनिटं उकळी येऊन द्यायची। उकळल्यानंतर त्यामध्ये वरून कोथिंबीर घालायची। उकळी आली की एका डिशमध्ये अशी मस्त झणझणीत तर्रीवाली आमटी घ्यायची, त्यामध्ये शेवगे फ्राय टाकायचा, भाकरी, कांदा आणि लिंबू